नमस्कार मित्रांनो. सामान्य ज्ञान हा नेहमीच एक अतिशय मनोरंजक विषय राहिला आहे. सामान्य ज्ञान किंवा जीके प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात मोठी भूमिका बजावते, कारण बहुतेक स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. यासाठीच आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणते पोलीस अधिकारी 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेत? पर्याय ए विश्वास पाटील, बी संजीव भट, सी किरण बेदी, डी विजय साळसकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी विजय साळसकर. 26/11च्या हल्ल्यात खालीलपैकी विजय साळसकर हे पोलीस अधिकारी शहीद झालेत. प्रश्न दुसरा. 26/11च्या हल्ल्यात कोणत्या दलाने अतिरेक्यांचा समर्थपणे मुकाबला केला? पर्याय ए BSF, बी CRPF, सी NSG, डी आर्मी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी NSG. NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स किंवा यांना ब्लॅक कॅट कमांडो असे देखील म्हणतात. प्रश्न तिसरा. तुकाराम ओंबळे मुंबईच्या कोणत्या ठिकाणी शहीद झाले? पर्याय ए दादर चौपाटी, बी गिरगाव चौपाटी, सी जुहू चौपाटी, डी ताज चौपाटी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गिरगाव चौपाटी. 26/11च्या हल्ल्यात तुकाराम ओंबळे हे मुंबईच्या गिरगाव चौपाटी येथे शहीद झाले. प्रश्न चौथा. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यास तो कोण होतो? पर्याय ए सहाय्यक पोलीस निरीक्षक, बी अतिरिक्त पोलीस निरीक्षक, सी पोलीस निरीक्षक, डी पोलीस आयुक्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सहाय्यक पोलीस निरीक्षक. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे API बनतो. प्रश्न पाचवा. इसवी सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता? पर्याय ए कुळाचे हक्क, बी जमीन सुधारणा, सी बालविवाह प्रतिबंध, डी अस्पृश्यांना विरोध. योग्य उत्तर आहे पर्याय सी बालविवाह प्रतिबंध. इसवी सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा हा बालविवाह प्रतिबंधासाठी संबंधित होता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. या व्हिडिओमधील सर्वच प्रश्न कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न सहावा. देशातील भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे मुख्य केंद्र कोठे आहे? पर्याय ए नाशिक, बी मसुरी, सी हैदराबाद, डी भोपाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मसुरी. IAS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे मुख्य केंद्र मसुरी येथे आहे आणि त्या केंद्राचे नाव आहे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ते मसुरी येथे आहे आणि उत्तराखंड राज्यात आहे. प्रश्न सातवा. पोलिसांशी संबंध असलेल्या CBIचा फुल फॉर्म काय आहे? पर्याय ए कंट्रोल ब्युरो ऑफ इंडिया, बी सेंट्रल ब्युरो ऑफ इंडिया, सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पोलिसांशी संबंध असलेल्या CBIचा फुल फॉर्म सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा आहे. प्रश्न आठवा. 26/11/2008 रोजी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले अधिकारी खालीलपैकी कोण? पर्याय ए हेमंत करकरे, बी अशोक कामटे, सी विजय साळसकर, डी वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 26/11/2008 रोजी मुंबई हल्ल्यात खालीलपैकी सर्व अधिकारी शहीद झाले होते. प्रश्न नववा. वाशिम जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रात मोडतो? पर्याय ए औरंगाबाद, बी अमरावती, सी नागपूर, डी नांदेड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमरावती. वाशिम जिल्हा हा अमरावती पोलीस परिक्षेत्रात मोडतो.
प्रश्न 10वा, महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे CIDचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ए पुणे, बी नागपूर, सी नाशिक, डी मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे. महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे. मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, नागपूर पोलीस आयुक्तालयाची स्थापना केव्हा झाली? पर्याय ए 1960, बी 1961, सी 1955, डी 1965. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1965. नागपूर पोलीस आयुक्तालयाची स्थापना 1965 या वर्षी झाली. प्रश्न 12वा, महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? पर्याय ए 2 जानेवारी, बी 2 फेब्रुवारी, सी 2 मार्च, डी 2 एप्रिल. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए 2 जानेवारी. महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून 2 जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न 13वा, खाली दिलेल्या पोलीस पदांपैकी कोणते पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे? पर्याय ए पोलीस कॉन्स्टेबल, बी पोलीस नाईक, सी पोलीस हवालदार, डी सहाय्यक पोलीस निरीक्षक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोलीस कॉन्स्टेबल. खालील दिलेल्या पोलीस पदांपैकी पोलीस कॉन्स्टेबल हे पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे. प्रश्न 14वा, IPC म्हणजे काय? पर्याय ए भारतीय दंड संहिता, बी फौजदारी प्रक्रिया संहिता, सी भारतीय पुरावा कायदा, डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारतीय दंड संहिता. IPC म्हणजे भारतीय दंड संहिता, यालाच इंडियन पिनल कोड असे देखील म्हणतात. प्रश्न 15वा, भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती? पर्याय ए IB, बी CBI, सी RAW, डी CIA. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी RAW. भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा RAW म्हणजेच रॉ ही आहे. रॉचा फुल फॉर्म आहे रिसर्च अँड एनालिसिस विंग. प्रश्न 16वा, राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च पोलीस अधिकारी पद कोणते आहे? पर्याय ए अधीक्षक, बी महासंचालक, सी आयुक्त, डी महानिरीक्षक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महासंचालक. राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च पोलीस अधिकारी पद महासंचालक हे आहे. प्रश्न 17वा, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? पर्याय ए पर्यावरण, बी आरोग्य, सी नक्षलवाद बिमोड, डी भ्रूणहत्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी नक्षलवाद बिमोड. ऑपरेशन ग्रीन हंट हे नक्षलवाद बिमोड याच्याशी संबंधित आहे. प्रश्न 18वा, GRP म्हणजे काय? पर्याय ए गोवा रिपब्लिकन पार्टी, बी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस, सी ग्रेटर मुंबई रेल्वे पोलीस, डी गव्हर्नर रेल्वे पोलीस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. GRP म्हणजे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. प्रश्न 19वा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजे MIA कोणत्या शहरात आहे? पर्याय ए मुंबई, बी नाशिक, सी पुणे, डी नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे शहरात आहे. प्रश्न 20वा, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? पर्याय ए पंडित नेहरू, बी सरदार पटेल, सी मौलाना आझाद, डी महात्मा गांधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी सरदार पटेल.
भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना मानले जाते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.